बाळा, हा संदेश आज तुझ्यापर्यंत पोहोचला आहे. यामागे काहीतरी कारण नक्कीच आहे. ज्यांनी तुझ्या डोळ्यात अश्रू आणले, त्यांनी तुझ्या मनाला दुखवलं, त्यांनी तुझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला आणि ज्यांनी तुझ्या शांततेला तुझी कमजोरी समजलं, त्यांच्यासाठी तुला आता काहीही करण्याची गरज नाही. कारण लक्षात ठेव, कर्माचा हिशोब उशिरा होतो, पण कधी चुकत नाही. तू आज शांत आहेस म्हणून तुझा पराभव झाला असं आहे नाही समजू नको. तू गप्प राहिलास म्हणून तू कमजोर आहेस असं समजू नकोस. काही हिशोब माणसाला स्वतः करावे लागत नाहीत. काळ तो हिशोब स्वतः पूर्ण करतो. बाळा, तू किती सहन केलं आहेस हे तुला माहीत आहे. अनेक वेळा तुझ्या मनात उत्तर होतं, पण तू ते शब्द बाहेर काढले नाहीस. अनेक वेळा तुझ्यावर अन्याय झाला, पण घरातील शांतता बिघडू नये म्हणून तू मागे हटलास. अनेक वेळा तुला चुकीचं ठरवलं गेलं, पण तू स्वतःची बाजू सिद्ध करण्यासाठी कोणाशी भांडला नाहीस. लोकांना फक्त तुझी शांतता दिसली, पण त्या शांततेमागे दडलेली वेदना, रात्री उशिरापर्यंत वाहिलेली अश्रू आणि मनात चाललेली असंख्य वादळं हे फक्त तुला माहीत आहेत. आणि तुझ्या त्या प्रत्येक अश्रूंचा साक्षीदार स्वामी आहे. श्री स्वामी समर्थ. म्हणून आता तू चिंता करू नकोस. ज्यांनी तुला खाली खेचण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यासाठी तू वाईट मागू नकोस. ज्यांनी तुला त्रास दिला, त्यांच्यासाठी सूड घेण्याचा विचार करू नकोस. फक्त एक गोष्ट कर, तुझा मार्ग सोडू नकोस. कारण दुसऱ्याला खाली खेचण्यासाठी केलेली प्रत्येक गोष्ट आयुष्याच्या कुठल्या न कुठल्या वळणावर माणसाकडे परत येते. आज ज्यांना आपल्या ताकदीचा गर्व आहे, उद्या त्याच ताकदीची परीक्षा वेळ घेऊ शकते. ज्या गोष्टीवर त्यांना सर्वात जास्त अभिमान होता, तिथेच अडथळे निर्माण होऊ शकतात. म्हणून बाळा, तू फक्त शांत राहा. पण ही शांतता आता दुःखाची नसू दे. ही शांतता तुझ्या सामर्थ्याची असू दे. तुझ्या आयुष्यात जे काही घडलं, त्यामुळेच तू तुटला नाहीस. उलट तू अधिक मजबूत झाला आहेस. ज्यांनी तुला रडवलं, त्यांनी कदाचित तुला एक गोष्ट शिकवली: कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नये. ज्यांनी तुला एकटं सोडलं, त्यांनी तुला स्वतःची साथ द्यायला शिकवलं. ज्यांनी तुला कमी लेखलं, त्यांनी तुला स्वतःची किंमत ओळखायला शिकवलं. आणि ज्यांनी तुला तोडलं, त्यांनीच तुला पुन्हा उभं राहण्याची ताकद दिली. म्हणून त्यांच्या नावाने तुझं मन कळवंडून घेऊ नकोस. त्यांना त्यांच्या कर्मावर सोडून दे. कारण स्वामींच्या दरबारात उशीर आहे, पण अन्याय नाही. बाळा, कदाचित तू सध्या अशा टप्प्यावर असशील जिथे तुला वाटत असेल, माझ्यासोबत असं का होतंय? मी कुणाचं काय वाईट केलं नाही, मग मला एवढं का सहन करावं लागतंय? मी सगळ्यांसाठी चांगलं केलं, मग माझ्याच वाट्याला दुःख का? पण लक्षात ठेव, प्रत्येक रात्रीनंतर सकाळ येते. प्रत्येक वादळानंतर आकाश स्वच्छ होतं आणि प्रत्येक कठीण काळानंतर आयुष्य नव्याने
दिशेने पुढे जातं. कदाचित तुझ्या आयुष्यातील हा कठीण काळही आता संपण्याच्या मार्गावर असेल. म्हणून आजपासून एक संकल्प कर, मी कोणाचं वाईट करणार नाही, मी कोणाचा सूड घेणार नाही, मी माझा मार्ग सोडणार नाही आणि मी स्वामींच्या चरणावरही माझा विश्वास कधीच सोडणार नाही. कारण ज्यांच्या पाठीशी स्वामी असतात त्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लगेच मिळेल असं नाही, पण योग्य वेळ आल्यावर उत्तर नक्की मिळतं. आज माझ्याकडे कमी असेल, पण उद्या तुझ्या आयुष्यात भरभरून असू शकतं. आज लोक तुला दुर्लक्षित करत असतील, पण उद्या तुझ्या यशाची चर्चा होऊ शकते. बाळा, माझा व्हिडिओ तुला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की कर. आज तू एकटा वाटत असशील, पण लक्षात ठेव, कधीच एकटा नाहीस. कारण तुझ्या प्रत्येक पावलामागे श्री स्वामी समर्थाची कृपा छाया आहे. तू फक्त म्हण, श्री स्वामी समर्थ, माझ्यावर संकट आलं तरी मला घाबरू देऊ नका, माझ्यावर अन्याय झाला तरी मला चुकीचा मार्ग स्वीकारू देऊ नका, माझं मन दुखलं तरी माझ्या मनात द्वेष निर्माण होऊ देऊ नका आणि माझ्या आयुष्यातील योग्य वेळ येईपर्यंत मला सगळा संयम द्या. बाळा, ज्यांनी तुला दुखवलं त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात तुझा आयुष्य वाया घालवू नकोस. तुझं लक्ष आता स्वतःवर ठेव, तुझ्या स्वप्नावर ठेव, तुझ्या कुटुंबावर ठेव, तुझ्या प्रगतीवर ठेव आणि सर्वात महत्त्वाचं स्वामींच्या चरणावर ठेव. कारण तुझ्या आयुष्याचा खरा हिशोब तुझ्या हातात नाही, तर तो त्या परमात्माच्या हातात आहे. म्हणून आजपासून रडायचं नाही, हार मानायची नाही, स्वतःला दोष द्यायचा नाही आणि कोणाच्या चुकीमुळे स्वतःचं आयुष्य थांबवायचं नाही. तू पुढे चालत राहा, स्वामी तुझ्या सोबत आहेत. आणि शेवटी एवढंच लक्षात ठेव बाळा, तू शांत राहिलास म्हणून मी शांत नाही. तुझ्यावर झालेला प्रत्येक अन्याय मला माहीत आहे, तुझ्या डोळ्यात आलेलं प्रत्येक अश्रू मला दिसलं आहे. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव, योग्य वेळी योग्य न्याय तुला मिळेल. घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून जर तुझ्या मनालाही हा संदेश भिडला असेल तर कमेंटमध्ये श्रद्धेने लिही श्री स्वामी समर्थ आणि हा संदेश त्या व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा जी आज शांत आहे पण तिच्या मनात खूप मोठं वादळ सुरू आहे. श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या सर्वांच्या पाठीशी राहू देत. सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती, समाधान आणि सकारात्मकता येऊ दे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.